नमस्कार. कृपा सिंधू स्वामी परिवारामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. कसे आहात सर्व? आनंदी आहात ना? आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या अनुभूती किंवा ते आपल्याला संकट समयी कशी साथ देतात याविषयी जाणून घेणार आहोत. कधीकधी आयुष्यात असा क्षण येतो जेव्हा माणूस सगळं सहन करतो पण आतून पूर्णपणे तुटून जातो. अशाच एका भक्ताच्या आयुष्यात स्वामी समर्थ साक्षात बोलतात. ती गोष्ट आज आपण ऐकणार आहोत. एका गावात एक भक्त खूप श्रद्धावान होता. दररोज स्वामींचं नामस्मरण, दर गुरुवारी स्वामींची उपासना, उपवास आणि मनापासून सेवा करत होता. पण तरीही दुःख कमी झाले नाही. घरात आजार, पैशांची अडचण आणि समाजाकडून अपमान हे सतत होतच होते. तो भक्त खूप निराश झाला होता. एक दिवस तो स्वामींसमोर बसला आणि थरथरत्या आवाजात म्हणाला, स्वामी, मी सगळं सहन केलं, पण आज मन साथ सोडत आहे. खूप भीती वाटत आहे. खूप एकटा पडलो आहे. तो रडत होता. डोळ्यात अश्रू होते. मनात खूप प्रश्न होते. स्वामी, मी काही चुकीचं केलं आहे का? माझीच परीक्षा का घेत आहात? तो म्हणाला, स्वामी, आज पहिल्यांदाच मला खूप भीती वाटते. आणि त्याच्या डोळ्यातले अश्रू थांबतच नव्हते. मंदिरात खूप शांतता होती. कोणीच नव्हते. फक्त स्वामींची मूर्ती आणि तो व्यक्ती आणि त्याचे अश्रू. फक्त शांतता आणि त्या व्यक्तीचे अश्रू. भयान शांतता पसरली होती मंदिरामध्ये. तेव्हाच एक आवाज कानी आला. अत्यंत शांत पण ठाम आवाज. भिवू नकोस, मी आलो आहे. तो आवाज ऐकताच भक्त इकडे तिकडे पाहू लागला. पण मंदिरात कोणी नव्हते. फक्त स्वामींची मूर्ती आणि तो भक्त. तो थबकला. तो आवाज पुन्हा त्याला आला. मी आलो आहे. भक्ताचे डोळे मिटले. श्वास स्थिर झाला आणि मनातली भीती विरघळू लागली. तोच स्वर पुढे म्हणाला, तू मला हाक मारलीस आणि मी येणार नाही असे होईल का? तू एकटा नाही आहेस. मी तुझ्या प्रत्येक पावलासोबत आहे. तुझं दुःख माझं आहे. तुझी वेदना माझी आहे. तुझी वेदना मी पाहतो आहे. पण लक्षात ठेव, सोनं अग्नीतच शुद्ध होतं. म्हणून लक्षात ठेव, तू घाबरू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आणि क्षणातच सगळा अंधार बदलून गेला. अंधाराने उजेडाची जागा घेतली. त्या क्षणापासून भक्त बदलला. परिस्थिती तीच होती, पण त्याची नजर बदलली. आजही संकट येत आहेत, पण तो म्हणतो, स्वामी आहेत, कारण त्यांनी सांगितले आहे, मी आलो आहे. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. तो भक्त खूप संकटात होता, रडत होता, पण तरी देखील तो स्वामींच्या मंदिरात गेला, स्वामींच्या मठात गेला, स्वामींच्या चरणी गेला. त्यामुळे त्याला त्याचा मार्ग सापडला. स्वामी म्हणतात, जेव्हा तू पूर्णपणे थकतोस तेव्हाच मी येतो. जेव्हा तू सगळ्यांवरचा विश्वास सोडतोस तेव्हाच माझ्यावरचा विश्वास सुरू होतो. आणि जेव्हा तू म्हणतोस, स्वामी आता तूच, तेव्हाच मी म्हणतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजही स्वामी प्रत्येक भक्ताला तेच सांगतात. मी तुला दिसत नाही, म्हणजेच मी नाही असे समजू नकोस, कारण जेव्हा तुला सगळ्यात जास्त गरज असते तेव्हाच मी येतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची कमेंट हीच माझी ऊर्जा आहे, म्हणून जास्तीत जास्त कमेंट करा. धन्यवाद.